आणि महाराष्ट्रामधून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। भाजप चौथा उमेदवार देणार नाही हे बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। आत्ताच्या घडीची राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात मोठी बातमी। 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होते। 27 फेब्रुवारीला निवडणूक होऊ घातलेली आहे। मात्र दोन्ही पक्ष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीकडून किती उमेदवार दिले जातात यावरून ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक होणार हे ठरणार होतं। आज महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर महायुतीकडून 4 उमेदवार आतापर्यंत घोषित करण्यात आलेले आहेत आणि आपण म्हणजे भाजपच्या वतीने चौथा उमेदवार दिला जाणार नाही असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। आणखीन माहिती सुशांत सावंत आपल्याला देत आहेत। सुशांत, भाजपने अगदी तातडीने म्हणजे 3 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि तातडीने हे स्पष्ट केले, काय यामागची नेमकी रणनीती आहे? नक्कीच कविता, आपण जर बघितलं असेल तर भाजपनं दुपारी 3 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भाजप चौथा उमेदवार देणार का अशी चर्चा रंगली होती। मात्र आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की भाजप आता चौथा उमेदवार देणार नाही। ही बिनविरोध निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे सगळ्यांकडे समान कोटा आहे, सगळ्यांना निवडून येण्या इतपत मतांचा कोटा असल्यामुळे आता ही निवडणूक होणार नाही। ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल। त्यामुळे भाजप गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती भाजप चौथा उमेदवार देईल राज्यसभेसाठी आणि जी किमया भाजपनं विधान परिषदेच्या निवडणुकीत केली होती तशीच किमया भाजप पुन्हा एकदा करिश्मा करेल असं वाटलं होतं। मात्र आता एकूणच संपूर्ण मतांचा जर कोटा पाहिला तर सगळ्या पक्षांना त्यांचे पुरेसे उमेदवार निवडून येण्या इतकीच मतं आहेत। त्यामुळे आता भाजप चौथा उमेदवार देणार नाही आणि ही राज्यसभेची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार। आता अजित पवारांचा उमेदवार कोण असेल हे पाहणं कविता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपनं 3 महत्त्वाचे चेहरे दिलेले आहेत, एक मराठा चेहरा, दुसरा ओबीसी लिंगायत चेहरा आणि तिसरा ब्राह्मण चेहरा। कुठेतरी समन्वय साधण्याचा भाजपकडून प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे आता उद्या उमेदवारी अर्ज जे आहेत हे सगळे उमेदवार भरणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं म्हणता येईल। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सुशांत। तर राज्यसभेची निवडणूक यावेळेस बिनविरोध होईल हे जवळपास स्पष्ट होतं, कारण भाजपकडून हे संकेत दिले जात होते की महाविकास आघाडीने जर 2 उमेदवार दिले तर भाजप सुद्धा चौथा उमेदवार देईल। खरं तर भाजपकडची मतांची संख्या ही 3 उमेदवार सहजपणे निवडून येतील इतकी आहे, पण चौथा उमेदवार निवडून यायचा असेल तर भाजपला अतिरिक्त मतांची गरज लागणार होती। त्यामुळे मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच याही वेळेस मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सगळ्या पक्षांकडून केला जाणार का याकडे लक्ष लागलं होतं। मात्र जर निवडणूक बिनविरोध होणार असेल आणि भाजप चौथा उमेदवार देणार नसेल तर आता जाहीर झालेली ही सगळी नावं हे सगळे उमेदवार बिनविरोधपणे राज्यसभेवर जातील। 100% बिनविरोध होईल असं मला वाटतं आहे, कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकता इतका कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही। नाही, मला वाटतं की आम्ही असे जे काही चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता मला वाटतं हे गरजच नव्हती, कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे। मला वाटतं अशी चुरस निर्माण करण्यात काही तथ्य नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।